नमस्कार, नागपूर समय न्यूजमध्ये आपलं स्वागत। आजच्या मराठी बातमीपत्राकरता मी आहे आपल्यासोबत रत्नाकर। घेऊया आढावा काही ठळक घडामोडींचा। नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मध्यवर्ती कारागृहात कोर्टातून परतलेल्या एका न्यायालयीन बंदीकडून तब्बल 201 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे हा गांजा कॅम्पस कंपनीच्या चपलेमध्ये लपवून ठेवलेला होता। 16 जून 2025 रोजी दुपारी 2:30 ते 4च्या सुमारास नियमित झडती दरम्यान हे प्रकरण उघडकीस आलं। रक्षक सोपाल बोंगाळे यांनी सोनू उर्फ मोहम्मद सरफराज आलम या बंदीची तपासणी केली असता चपलेत गांजा दिसून आला। धंतोली पोलीस ठाण्याला तत्काळ याबाबत माहिती देण्यात आली। पोलिसांनी पंचनामा करून 201 ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे। आता आरोपीवर NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो जेलमध्येच अटकेत आहे। या घटनेमुळे जेलमधल्या सुरक्षेवर मात्र मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। शहरातील वर्षा वाईन शॉपमध्ये शटर तोडून चोरट्याने तब्बल 4.5 लाखांची रोकड आणि चिल्लर चोरून नेली। ही संपूर्ण घटना दुकानात लावलेले CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून फुटेजमध्ये एक चोर दुकानाच्या जाळीतून आत शिरताना आणि कॅश काउंटरवर हल्ला चढवताना दिसतो। होळकेश्वर पोलिसांनी रजा खान उर्फ सलीम खान आणि वसीम बब्बू खान या दोघांना अटक केली आहे। दोघे नागपूरचेच रहिवासी असून ताजबाग परिसरातून पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलंय। पोलिसी तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी वाठोडा भागातही अशीच चोरीची घटना घडली होती। या घटनेने नागपूरमध्ये दारू दुकानांवरील सुरक्षा व्यवस्थेचा मोठा फज्जा उडवला आहे। उपराजधानी नागपूरमध्ये अवैध हुक्का पार्लर आणि नशेच्या वस्तूंच्या विक्रीवर सीताबर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 17 जूनच्या रात्री 1 ते 3:30च्या दरम्यान गुन्हे शाखा युनिट 5 गस्ती दरम्यान लक्ष्मीभवन येथील गोतमारे कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला। या कारवाई दरम्यान पोलिसांनी सन्नी बोरकर, हर्षा खंडारकर, अपर्णा जामगडे आणि ब्रिनल गवरे या चौघांना अटक केली। हे सर्व आरोपी स्थानिक असून ते बेकायदेशीररित्या फ्लेवर्ड हुक्का आणि सरकारने बंदी घातलेली तंबाखूजन्य उत्पादने विकत होते। कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी हुक्का पॉट्स, फ्लेवर्ड तंबाखू, इतर साहित्य आणि 3,000 रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे। या मोहिमेतून पोलिसांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की अवैध धंदे आता नागपूर शहरात सहन केले जाणार नाहीत। जौनपूरमधनं एक धक्कादायक आणि विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे। मंगळवारी दुपारी एका दुर्गा मंदिरात अशी एक लग्न सोहळा पार पडला। उपस्थित प्रत्येकजण यामुळे थक्क झाला। ना वाजा गाजा, ना बँड बारात, ना सजावट, तरी हे लग्न सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। हे लग्नाची गोष्ट इतकी खास आहे की एका पतीनं स्वतःच्या पत्नीचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं। पत्नीचं दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचं समजल्यावर पतीनं वाद न घालता संपूर्ण शांततेने परिस्थिती हाताळली। त्याने दोघांनाही समजावून लग्नासाठी तयार केलं आणि मंदिरात हिंदू विधीनुसार त्यांचं लग्न लावून दिलं। विशेष म्हणजे पतीनं स्वतः त्या नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देत त्यांना सन्मानानं निरोप दिला। ही घटना आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे। कोणी याला समजूतदारपणा आणि सहनशीलतेचा नमुना मानत आहे, तर काही जण याला मजबुरीचं पाऊल म्हणत आहे। पण एक गोष्ट निश्चित, या घटनेनं नातेसंबंधाची नवी व्याख्या समोर येत आहे। एका ऐतिहासिक आणि सर्वसामान्य वाहन चालकांसाठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। 15 ऑगस्ट 2025 पासून ₹3000 मध्ये फास्टॅग आधारित वार्षिक पास लागू केला जाणार आहे। या योजनेअंतर्गत वाहन चालक फक्त ₹3000 पास तयार करू शकतील। 1 वर्ष किंवा 200 वेळा टोल क्रॉस करण्याची मुभा। पास 1 वर्षासाठी हा वैध असेल, त्यामुळे वारंवार टोल भरायचा त्रास संपेल। यामुळे सुटसुटीत प्रवास, वेळेची बचत आणि खर्चावर नियंत्रण येणार आहे। हा निर्णय देशभरातील लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा देणार आहे। फास्टॅग प्रणाली अधिक प्रभावीपणे वापरण्यासाठी आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। ही योजना 15 ऑगस्ट पासून देशभरात लागू होणार आहे। नागपूर समय न्यूजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये तुर्तास इथेच थांबूया। अधिक घडामोडींकरता बघत राहा नागपूर समय न्यूज। नमस्कार।